परळी येथील ईव्हीएम कार्यान्वित प्रक्रियेची जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केली पाहणी। बीड लोकसभा मतदारसंघात मतदान सोमवार दिनांक 13 मे रोजी होणार असून यासाठीची जय्यत तयारी सुरू झाली आहे। 6 विधानसभांमधील मतदान केंद्रानुसार सरमिसळ झालेली असून आता या मशीनचे कमिशनिंग म्हणजेच बॅलेट युनिटमध्ये बॅलेट पेपर लावणे, कंट्रोल युनिट तपासणे आणि व्हीव्हीपॅट कागदाचे रोल तसेच त्यांची तपासणी करून सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। या प्रसंगी बीड जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी काही ईव्हीएम सीलिंगबाबत महत्त्वाच्या सूचना करताना सुरक्षात्मक उपायांबद्दल माहिती दिली। तसेच यावेळी 1000 मॉक पोल करिता 5% यानुसार 18 मतदान केंद्र चिठ्ठ्या राजकीय पक्ष प्रतिनिधींचे उपस्थितीत काढण्यात आल्या। कमिशनिंग नंतर स्ट्रॉंग रूम मध्ये मशीन सील करून ठेवण्यात येणार आहेत। सीलिंग केलेल्या मशीन्स दिनांक 12 मे 2024 रोजी मतदान केंद्रात मतदान केंद्र कक्षांसह पाठवण्यात येतील। दिनांक 13 मे रोजी मतदान सुरू होण्याच्या 1.5 तासापूर्वी उमेदवार यांचे मतदान प्रतिनिधी यांचे समक्ष अभिरूप मतदान घेऊन निवडणूक आयोगाने सांगितलेल्या प्रक्रियेनुसार ईव्हीएम मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात होईल। ईव्हीएम मशीनला हाताळण्याचे तांत्रिक प्रशिक्षण सर्व पथकांना व मतदान अधिकारी यांना दिलेले असून त्याप्रमाणे मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक व योग्य तो कार्यवाही मतदान दिनांक 13 मे 2024 रोजी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी उपस्थित अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांना केल्या आहे। द हिंद न्यूजसाठी राजरतन डोंगरे, बीड।